मानसी आज एकटी ऑफिस सांभाळत होती. सगळे निघून गेले तरी ती एकटीच थांबलेली. अखिल ऑफिसमधून घरी निघाला पाहताच ती आरुषच्या केबिनमध्ये आली. आरुषच्या जागेवर त्याच्या ड्रॉवरमध्ये काही मिळतंय का ते पाहू लागली. तिला आरुषबद्दल, त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल कळालं तेव्हाच काही शंका आली होती. ती तेव्हापासून त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल माहिती काढत होती. परी म्हणाली होती त्याप्रमाणे ती खरंच एक फायनान्स कंपनीची मालकीण होती आणि आरुष जर तिचा बॉयफ्रेंड होता तर तिच्यासोबत तो काम का करत नव्हता? तो परीच्या कंपनीत का काम करत होता? ही सगळी माहिती परीला न सांगताच गुप्तपणे ती काढत होती. तिला त्या दरम्यान हेही कळलं होतं की जिच्या ऑपरेशनसाठी त्याने परीला पैसे मागितले ती अस्मिता ही त्याची सख्खी बहीण नाही आहे. त्याची खरी आई कुठे आहे हे काहीच कळायला मार्ग नव्हता. त्याचा इथं येण्याचा नक्की काहीतरी हेतू असणार जो स्पष्ट होत नव्हता आणि म्हणूनच आता ती आरुषवर लक्ष ठेवून होती. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते इश्क रिस्क भाग 21. कारण परीचं संपूर्ण आयुष्य यात धोकादायक परिस्थितीत आलेलं. तिला ते काही करून होऊ द्यायचं नव्हतं. अजाणतेपणी तिने चुकीच्या व्यक्तीला सहाय्य केलेलं, पण तेच परीची मदत करून ती आपली चूक सुधारू इच्छित होती. इकडं ममाला शुद्ध आली आणि डॉक्टर बाहेर सांगत आले आता ते आउट ऑफ डेंजर आहेत. त्यांचा पीसमेकर काम करायचा बंद झालेला. बरं झालं त्यांना इथं वेळेत आणलं गेलं मिस परिणिता, नाहीतर काहीतरी अनर्थ घडला असता. आता ती कशी आहे डॉक्टर? मी तिला पाहू शकते का? अहो त्या आत आहेत, जाऊन भेटा, पण जास्त ताण देऊ नका त्यांना. अहो चल आरुष म्हणत तिच्या चेहऱ्यावर आता कुठं स्माईल आलेलं. ते दोघंही परीच्या ममाला पाहायला आत आले. परी आलीस? ममा काही बोलू नकोस बरं, शांत राहणारीस आता. ऐकत का नाहीस ग तू? काय ठरवलं होतं आपण आज आणि कुठे आहोत? ठीक आहे परी, मी खूप खुश आहे आज, पण मी नाही आहे. मला नाही आवडलंय तू मला असं इथं घेऊन आली आहेस. हा आरुष नसता तर मी किती घाबरले होते माहितीये? ती पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली. आरुष इथे येतोस एक मिनिट? परीची मम्मा म्हणाली. हो मॅम आलो, बोला ना. तो म्हणत होता एवढ्यात तो जवळ येऊन बसला तसा परीच्या मम्माने त्याचा हात हातात घेतला. परी मला नाही माहीत माझं आयुष्य आणखी किती आहे बेटा, पण मला तुझी खूप काळजी वाटते माहिती आहे. अगं तू असं का बोलतेस? पण तुला काही होणार नाहीये, मी होऊच देणार नाहीये, ती म्हणत होती आणि पुढच्या क्षणाला ममाने तिचा हात हातात घेतला. माझं एवढं ऐकशील? हा मुलगा चांगला आहे. आरुष मला प्रॉमिस कर की तिला सांभाळशील. मी? आरुष आश्चर्यचकित होऊन तो परीकडे पाहत म्हणाला. मम्मा अगं काय बोलतेस तू? परी ममाला समजावण्याचा प्रयत्न करत होती. परी प्लीज आता काही पण बिन नको. आरुष बेटा तू बोल ना काहीतरी. हो मॅम तुम्ही काळजी करू नका, मी ॲज अ फ्रेंड नेहमीच त्यांच्यासोबत असेन. आरुष म्हणाला. फ्रेंड म्हणून नाही, एक लाईफ पार्टनर म्हणून म्हणते मी. आरुष मी परीला तुझ्या हातात सोपवते. मला वचन दे तू तिला नीट सांभाळशील. हे तूच करू शकतोस मला माहिती आहे. परीची मम्मा एकदम एवढी मोठी गोष्ट बोलत होती. मम्मा अगं काय बोलतेस तू? वेट परी मॅम. ओके मी प्रॉमिस करतो मॅम, मी परी मॅमला आय मीन परीला माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत सांभाळेन. आता खुश? तुम्हाला सुद्धा काही होणार नाही आहे. तुम्ही अगदी ठणठणीत बऱ्या असणार आहात. तुम्हाला काही होणार नाहीये, तो परीला डोळे मिचकावत म्हणाला आणि परीचं हृदय मात्र क्षणभर बंद पडते असंच तिला वाटलं. दुसऱ्या क्षणाला तिला आठवलं त्याची तर गर्लफ्रेंड आहे, मग असंच बोलला असेल तो कदाचित ममाला बरं वाटावं म्हणून. तशी ती जरा काळजीतच पडली.
तात्पुरतं ममाला बरं वाटतंय म्हणताना गप्प बसली आणि ममाकडे लक्ष देऊ लागली. परी मॅम, मी बाहेर आहे, काही लागलं तर सांगा, म्हणत तो बाहेर निघून गेला. हो ठीक आहे म्हणत तिने ममाला झोपवलं आणि काही वेळ तिथेच बसली. नकळत तिचं लक्ष बाहेर जात होतं, जिथं आरुष बाहेर फेऱ्या मारत होता. त्याच्याबद्दल वाटणारी फिलिंग आता तीव्र होऊ लागलेली, पण त्याची गर्लफ्रेंड आहे आणि तो अशीच मदत करतोय. तिला आता त्याच संदर्भात त्याच्याशी बोलायचं होतं. काही वेळाने ममा झोपल्याची तिची खात्री झाली तशी ती उठली आणि बाहेर आली. जिथं आरुष एक साईडला बसला होता ती त्याच्या शेजारी जाऊन बसली. सॉरी परी मॅम, मी मगाशी तसं बोललो कारण त्यांना त्यावेळी बरं वाटणं महत्त्वाचं होतं. अरे पण असं खोटं का बोललास तू? तिला कधीतरी कळेलच ना. आणि मी तिला कल्पना दिली असती की तुझी गर्लफ्रेंड प्रिशा आहे, म्हणजे तिनं हे विचार तिथेच सोडले असते, परी म्हणाली. तसं त्याच्या लक्षात आलं, प्रिशाचे फोटो परीनेही पाहिलेले दिसत आहेत. तर मॅम, तुम्हाला कसं माहीत प्रिशाबद्दल? आरुषने प्रश्न विचारला. मी आणि मानसीने ते फोटो पाहिले होते तुझ्या पेन ड्राईव्हमध्ये. ओके, पण खरंच याची गरज होती का? माझी गर्लफ्रेंड समजून घेईल. त्यांना बरं वाटणार असेल तर त्यांच्यासमोर दाखवायला काय हरकत आहे? म्हणजे नाटक करायचं? आरुष, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? ती माझी ममा आहे हा. तिच्याविषयी मला हलगर्जीपणा चालणार नाही. मॅम, मी तुमच्याशी फ्रेंड म्हणून बोलेन वागेल. पुढे जाऊन त्यांना सांगता येईल असं काही नाही होऊ शकलं आपल्यात. हा, असं होऊ शकतं, पण म्हणजे त्यासाठी आधी तुम्हाला माझ्याशी फ्रेंडशिप करावी लागेल. तो म्हणाला तशी परी जरा गंभीर झाली. तसा तोही ती चिडते की काय हे घाबरून पाहू लागला. वाढणाऱ्या हृदयाची स्पंदनं सावरली. तोच पुढच्या क्षणाला त्याच्याकडे पाहत परी हसत उत्तरली. ओके फ्रेंड्स, म्हणत तिनं तिचा हात पुढे केला. फ्रेंड्स म्हणत त्याने तिच्या हातात हात मिळवला. शेवटी परीचा एक फ्रेंड म्हणून हातात हात आलेला आणि तो मनातूनच खुश झाला होता. एवढ्यात मानसी तिथं आली. अरे मानसी, तू कधी आलीस? ये ना. परी त्याच्या हातातला हात सोडवत उठली. परी, मामा कशी आता? हो ठीक आहे आता, थँक गॉड. हा आरुष होता मदतीला. तिचं पीसमेकर काम करायचं बंद झालेलं. अगं खूप टेन्शन आलेलं खरं तर, पण आता ती ओके. ओ परी मॅम, कशाला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय मला? इट्स माय ड्युटी, आरुष म्हणाला. काय रे तू, ज्याचं क्रेडिट आहे ते त्यालाच द्यायला हवं. आणि हो, आता मी इथे बॉस नाही आहे तुझी. परी म्हणालास तरी चालेल. आणि हो, तुला जायचं तर जाऊ शकतोयस घरी, खूप उशीर झालाय. चल ये मानसी. म्हणून ती मानसीला घेऊन रूममध्ये गेली. मी खरंच जाऊ, पण तुला काही मदत लागली तर? तो आत येत म्हणाला. तर मी आहे, तुला जायचं तर तू जाऊ शकतोस, म्हणाली ना ती. मानसी थोडी रूडली म्हणाली. परीला अरे तुरे करत होता तो, आणि आता परीशी मैत्री वाढवायची चाललेली दिसत होती तिला. मला आता शोध वाढवायलाच हवा, मानसी मनाशी ठरवत होती. आता परी मॅमपेक्षा मानसी मॅम जरा बॉसगिरी करत आहेत असं नाही वाटत आहे का? आरुष मस्करी करत म्हणाला आणि परीही हसली. पण मानसीच्या चेहऱ्यावर कसलंच स्माईल नव्हतं. अरे जोक केला मी, हस की जरा मानसी. मला नाही हसायचंय, कळत नाहीये का तुला? तू जा ना, तुझी आई बहीण वाट पाहत असतील घरी, मानसी म्हणाली. हो निघतोय मानसी. बाय परी, काळजी घे. काही लागलं तर आय एम जस्ट अ कॉल अवे. ओके, म्हणत परी हसली, जी खरंच मनोमन खुश होती. तोही लगेच निघून गेला. परी, बाकी सगळं ठीक आहे ना आता? काळजीचं काही कारण नाही आहे ना? आणि हा कसं काय एवढा वेळ थांबला होता? मानसीने प्रश्न विचारला. हो, तू म्हणत होती ना मानसी, आता मला खरंच पटतंय. आरुष खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यामुळे ममा आज ठीक आहे.
तो इथं होता तर किती आधार वाटला माहितीये. माझंच चुकलं. मी ती कारची गोष्ट खूपच चुकीच्या पद्धतीने घेतली होती. आज माझी स्वतःची मम्मा त्या ठिकाणी होती. किती हतबल वाटत होतं मला जोपर्यंत आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन नाही आलो. खरंच ही इज जंटलमॅन. परी, तू नको ना त्याला आधार बनू. तू आधी होतीस तशीच छान आहेस. प्लीज. मानसी तिला त्याच्यावर एवढा विश्वास टाकताना पाहून आतूनच हळहळत होती. अगं का असं का बोलत आहेस आता? अगं खरंच मला पटलंय, तो खूप चांगला आहे, परी म्हणत होती. असंच माझं ऐक ग. आता सध्या एवढंच सांगू शकते तुला. मला तुझी काळजी वाटते म्हणून म्हणते मी. मानसी कोड्यात बोलत होती. नको करू माझी एवढी काळजी. मी घेईन माझी काळजी. मी आज खूप खुश आहे मानसी. कारण माहीत नाही पण खूप खूप खुश आहे. म्हणत परी खिडकीजवळ गेली जिथून तिला आरुष जाताना दिसत होता. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावरची स्माईल आणखीन ब्राईट झाली. मानसी थोडा वेळ थांबून तिला काळजी घ्यायला सांगून आरुषच्या घरी जायला निघाली. कारण तिला आता आरुषचा काहीतरी वेगळाच हेतू असल्याचं लक्षात येत होतं आणि तिला आरुषसोबत बोलायचं होतं म्हणून ती जाणून बुजून त्याच्या जुन्या ॲड्रेसवर निघाली. आरुषच्या त्या घरी गेल्यावर ती पाहते तर त्याच्या घरी शिरीष, त्याची आई आणि अस्मिता एवढेच होते. आरुष नाही आहे का? तो आला नाही अजून घरी. थांबा, मी फोन करतो त्याला. शिरीष गडबडून तिला त्यावेळी तिथं पाहून म्हणाला. तिने त्याची अस्वस्थता ओळखली. तो इथे राहतच नाही तर कसा मिळेल? मनाशी म्हणत ती त्याला म्हणाली, राहू दे, मी सहज आले होते. चला, काळजी घ्या, मी जाते, म्हणत ती तिथून निघाली. तिला आरुषचा दुसरा पत्ता आधीच मिळाला होता. ती फक्त खात्री करायला इथं आली होती. ती शिरीषला काहीच न सांगता आरुषच्या त्या दुसऱ्या ॲड्रेसवर जायला निघाली. आजचा भाग इथं संपलेला आहे. मानसीला कसली शंका आली आहे आणि आरुषचा दुसरा ॲड्रेस म्हणजे काय? बघूया मानसीनं कशाचा शोध लावलाय. आपल्याला कळेल ते पुढच्याच भागात. त्यासाठी ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.